नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट बाळासाहेब भाऊसाहेब डाके। काल जो जालन्यामध्ये प्रकार घडला, माननीय पंकजताई मुंडे यांच्याकडे जे शेतकरी कर्जमाफीसाठी आणि जो जालन्यामध्ये घोटाळा झाला होता त्यासाठी गेले होते, तेथे एका शेतकऱ्याचा अपमान झाला, त्याला खाली पाडलं आणि त्याची कॉलर पकडण्यात आली। हे खूप निंदनीय व जाहीर निषेधार्थ आहे, कारण की हा असा अपमान महाराष्ट्रात कुठेही खपून घेतला जाणार नाही। तो एका शेतकऱ्याचा अपमान नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अपमान आहे। जे कोणी अधिकारी जे असे कृत्य केलं, लवकरात लवकर माननीय पंकजताई मुंडे, आपण जालन्याचे पालकमंत्री आहात, त्यावर योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा। आणि जे शेतकरी आपल्याकडे आले होते कर्जमाफीसाठी आणि जालन्यात जो घोटाळा मोठ्या प्रमाणावर झाला त्यालाही आपण न्याय द्यावा आणि लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याची कर्जमाफी करावी। कारण की ज्या शेतकऱ्याचा अपमान आपण केला, महोदय जे होते त्यांना विनंती आहे की आपण एखाद्या बलाढ्य नेत्याच्या मुलावर किंवा नेत्यावर हात टाकून बघावा। आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यावर हात टाकून काहीच होणार नाही। त्या एका गरीबाला शेतकऱ्याला आपण खाली पाडून जिची कॉलर पकडली, हे खूप निंदनीय आहे आणि याचं समर्थन कोणी करणार नाही। आमचे पोलीस मित्र खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि आम्ही त्यांचा नेहमी आदर करत राहू। शेतकऱ्याने नेहमी पोलीस अधिकाऱ्याचा मान सन्मानच केला। काल कुठेतरी जी घटना घडली ती खूप दुर्दैवी आहे। लवकरात लवकर कठोर कारवाई त्या अधिकाऱ्यावर व्हावी ही इच्छा मी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।